कोणती हिरोईन आपल्या समोर येणार आहे बघूया. आपल्या समोर येते, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आनंदी जोशी. खुशी का रिश्ता नया रब्बा दिल छू रहा है खींचे मुझे कोई डोर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर हाय रब्बा तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी हवाएं खुलती घटाएं सर पे नया है आसमां हो चारों दिशाएं हंस के बुलाए क्यों सब हुए हैं मेहरबान. हमें तो यही रब्बा कसम से पता है दिल पे कोई जोर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर हाय रब्बा तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर हाय रब्बा तेरी ओर तेरी ओर तेरी ओर. कटरीना कैफ, हा जी साडी पण अगदी तिच्यासारखी आहे. छान झालं गाणं. आणि मध्ये ते अक्षय कुमार बहुत अच्छे थे आप बीच में, त्यांच्यातही हिरो संचारला एकदम. पण गाणं छान झालं. अवधूत तर मला तेच मी काय कळेच ना म्हणजे मला तो जो काय आला ना म्हणजे असा तर तो एकदम असं म्हणजे त्याला स्वतःला असं इकडे आजूबाजूला धूर जरी सोडला नसला तरी धूर आला असा खालना असा आणि धूर असा तो वगैरे प्ले बॅक पेक्षा फ्रंटच जास्त होता मला असं की ऍक्च्युअली कोणतरी मागणं घात होता आणि हा फुल ऍक्टिंग मध्ये घुसलं होतं. पण खूप छान गाणं झालं. अगदी ऑनेस्टली सांगायचं तर ह्या गाण्यामध्ये तसं बघायला गेलं तर काही करण्यासारखं नव्हतं आणि तसं बघायला गेलं तर खूप काही करण्यासारखं होतं कारण प्लेबॅकचा राऊंड आहे आणि ज्यांना वाटतं की असे स्ट्रेट नोट्सचं गाणं बाकी त्याच्यामध्ये काही हरकती मुरक्या ताना असं काहीच नाहीये. पण त्याच्यामधला जो ओर शब्दाचा जो उच्चार आहे त्याच्यामध्ये विब्राटोचा जो वापर आहे इतकं छान केलंस. त्याच्यामध्ये पार्श्वगायिका दिसते. तर तू अतिशय छान गायलीस. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. छान गायलीस खूप. श्रेया माझी सगळ्यात आवडती सध्याची प्लेबॅक सिंगर आहे आणि अप्रतिम गायली ती हे गाणं आणि तू खूप तिच्या जवळ जायचा प्रयत्न केलास त्याबद्दल खरंच तुझं अभिनंदन. थँक्यू. पर्यंत मार्क मिळालेत. आनंदी, बेस्ट ऑफ लक. मला एक प्रश्न तुम्हाला दोघांना म्युझिक डिरेक्टर्स म्हणून विचारायचा आहे की अगदी पूर्वीच्या काळापासून आपण जेव्हा किशोरदांची गाणी ऐकायचो किंवा रफी साहेबांची गाणी ऐकायचो तर किशोरदांनी दिलेला प्लेबॅक देवानंदसाठी आणि किशोरदांनी दिलेला प्लेबॅक अमिताभ बच्चनसाठी आणि त्यांनी दिलेला प्लेबॅक राजेश खन्नासाठी ह्या तिन्हीमध्ये असे 3 डिस्टिंक्ट फरक कळायचे. तर हा खूप अभ्यासपूर्वक प्लेबॅक दिला जायचा. म्युझिक डिरेक्टर म्हणून तुम्ही ह्यांना काय टिप्स द्याल की ह्यांनी कोणत्या प्रकारे अभ्यासपूर्वक नायकासाठी त्यांनी आपला आवाज बदलला पाहिजे? मला असं वाटतं आज थोडंसं एक 40-50 वर्षांपूर्वीपेक्षा प्लेबॅक सिंगर याची व्याख्या थोडीशी बदलली आहे. आज एक व्हॉइसला तुमच्या पर्सनॅलिटी असणं खूप आवश्यक आहे. मग ती प्लेबॅक सिंगर सारखी नसली तरी चालेल. आता कैलाश खेर किंवा सुखविंदर सिंग किंवा रहमान स्वतः गातो अनेकदा किंवा मोहित चौहान किंवा इतर बरेच गायक जे प्लेबॅक सिंगर आहेत ते टिपिकल मला असं वाटतं की प्लेबॅक सिंगर या कॅटेगरीतले नाही आहेत. पण तरीही आज सिनेमा
जास्तीत जास्त रिअलिस्टिक होतोय. त्यामुळे मला असं वाटतं प्लेबॅक सिंगिंगची पण स्टाईल बऱ्यापैकी बदलली आहे. मला असं वाटतं की आज आपण एक हिरो डोळ्यासमोर ठेवून गाण्यापेक्षाही तेही महत्वाचं आहेच ऑफकोर्स, पण तरीही तुमची गायकाची पर्सनॅलिटी त्या गाण्यात दिसणं हे आज जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला खूप आजकालच्या प्लेबॅक सिंगिंग बद्दल असं वाटतंय. अवधूत तुझं काय मत? जसा सिनेमा बदलतोय तसं म्युझिक, तसं संगीतही बदलतंय, चित्रपट संगीतही बदलतंय आणि त्याचा वापरही बदलतोय आणि त्यामुळे त्याच्या अनुषंगाने गायकी देखील बदलणार. मुख्य म्हणजे दिग्दर्शकाची जबाबदारी आहे की त्यांनी ऍक्टर आणि सिंगर ह्या दोघांची ऍटलिस्ट ओळख करून द्यायला हवी. गायकाची जबाबदारी येते की त्यांनी त्याच्या लकबीचा विचार करावा. खूप बारीक समजा मकरंद आहे तर असं छोटं छान शरीर आहे तर त्यावेळेला तुम्ही एकदम ब्रॉड आवाज दिला तर तो मॅच नाही होणार एकदम करून आवाज. अर्थात भरतसाठी मी ज्या वेळेला हे गायलो 777 तर त्यावेळेला मी जो होता तोच ब्रॉड आवाज ठेवला कारण त्याला तो सूट होतो. या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे.